हे समोर आहे श्री साईबाबा समाधी मंदिर. तर आम्ही काढलेले आरतीचे पास प्रत्येकी 400 रुपये इतकी किंमत होती. इंग्लंडचे नाणे 4 कॉईन दिले आम्हाला, म्हणजे बाबांनी दिले. बाबांनी टेस्ट करायचा ना, हा टेस्ट करा. लक्ष्मी बाईला 9 दिले, आम्हाला 4 दिले. ते फार पॉवरफुल आहे. तुम्ही ज्या इच्छा पूर्ण होतात तुमचे, काही मागा तुम्ही. हा बाबांचा ओरिजिनल फोटो आहे. याच्यात बाबांच्या इकडून जे बसलेले ते महासपती माझे पंजोबा, आणि बाबांच्या मांडीवर जो मुलगा आहे महासपतींचे चिरंजीव मार्तन बाबा. इथे रोज लोक शेकडोच्या संख्येने येतात आणि प्रसादाचा लाभ घेतात. भात, डाळ, भाजी. नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव आणि स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल भावेश जाधव ब्लॉग्समध्ये. तर मंडळी, आज आहे 16 डिसेंबर आणि मी आता निघालेलो आहे माझ्या फॅमिली सोबत. तर तुम्हाला आता मी जाता सांगतो आम्ही कुठे चाललो आहेत आणि कुठे कुठे फिरणार आहेत ते तुम्हाला सुद्धा या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. श्री साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात केली आमच्या प्रवासाला. सुरुवात करूया या सुंदरशा प्रवासाला. बोला गणपती बाप्पा मोरया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. फायनली आम्ही समृद्धी महामार्गावरती आता एंटर करतोय. तर गाईज, आम्ही पडगा नाशिक हायवे वरून हा समृद्धी महामार्गाला कनेक्ट झालोय आणि मी पहिल्यांदाच गाडी चालवतोय समृद्धी महामार्गावर. अगोदर सुद्धा आलेलो पण गाडी चालवली नव्हती. आता स्वयं चालवत होता मगाशीपासून. झोपलाय, आराम करतोय. आता मी चालवतोय. खूप मजा येते इथे गाडी चालवायला. आणि रोड तर अप्रतिम बनवलेले आहेत, जबरदस्त रोड बनवलेले आहेत. कंटिन्यू 100च्या स्पीडवरती गाडी पळते आहे आणि मध्ये मध्ये पण असे टनेल्स पण आहेत. टनल्स मध्ये 80 ची स्पीड लिमिट दिलेली आहे आणि बाहेर 120 ची स्पीड लिमिट आहे. तर मंडळी, आम्ही एक छोटासा हॉल्ट घेतलेला आहे समृद्धी महामार्गावरती आणि इथे HP पेट्रोल पंप आहे. ह्याच्या समोरच महा चाय सुद्धा आहे. हा एक स्टॉल आहे आणि हॅपी शॉप म्हणून आहे, फ्रूट स्टॉल आहे. त्याच्यानंतर इथे छोटंसं काय काय वेफरचा स्टॉल आहे आणि आता इथे पुढे वॉशरूम सुद्धा आहे. तर इथे समृद्धी महामार्गावरती प्रवास करताना ह्याची तुम्हाला खूप आवश्यकता लागेलच. आणि इथे जेंट्स लेडीज टॉयलेट दोन्ही आहेत. तर हे माझं आउटफिट आहे आजचं आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करा. आणि हे पूर्ण वॉशरूम आहे, तर नीट अँड क्लीन आहे. ह्याच्या पुढे मी तुम्हाला दाखवू नाही शकत. तर हा महा चाय इथे आता बघू आता काय घेतात मम्मी पप्पा वगैरे. तर आता आम्ही कटलेस आणि 2 कॉफी ऑर्डर केल्या आहेत. तर एक कॉफीची इथे कॉस्ट आहे 47 रुपीज आणि कटलेसची सुद्धा 47 रुपीज. ही 47ची एक कॉफी आहे आणि हा एवढाच कप आहे, आपला छोटा येतो तो. एक छोटासा हॉल्ट झालेला आहे आणि आता मी इथून निघतोय. आता जवळपास मला वाटते एक 50 किलोमीटरच आहे. 1-1.5 तासात आता आपण पोचू शिर्डीमध्ये. तर आता भेटूया आपण डायरेक्ट शिर्डीला. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहे शिर्डीमध्ये आणि शिर्डीमध्ये हे वहिनी साहेब हॉटेल आहे, त्याला आता आम्ही आलेलो आहे लंच करायला. मी रील यांच्या भरपूर बघितलेल्या इंस्टावरती. तर बघूया टेस्ट करून इकडचे कसे पदार्थ आहेत, त्यांचे काय टेस्ट आहे. या वहिनी साहेब आहेत आणि ह्यांचं हॉटेल आहे. तर आम्ही व्हेज कोल्हापुरी ऑर्डर केलेली इकडे आणि त्यासोबत चपाती. तर आता बघूया ह्यांची टेस्ट कशी आहे. आंबट का बनवलं रे? वहिनीच आहेत. आंबट का झालंय? आणि सुंदर होतं, ठीकठाक होतं. यांचं स्पेशालिटी म्हणजे इकडे चिकन आणि मटन थाली भेटतात. या आहेत इकडच्या वहिनी साहेब.
तर तुमची इकडची हॉटेलची स्पेशालिटी काय आहे? नॉन व्हेज व्हेज दोघं पण आहे, पण खास म्हणजे नॉन व्हेज आहे. नॉनव्हेज यांच्याकडे स्पेशालिटी यांची नॉनव्हेज थाली भेटते इकडे. तर शिर्डीला आले तर नक्की या हॉटेलला भेट द्या. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय शिर्डीला. तर समोर हे साई मंदिर टेम्पल आहे. स्वयं आणि पप्पा गेले तिथे चौकशी करायला संध्याकाळच्या आरतीचं. तर आणि मी इथे थांबलो आहे आणि मी आता हॉटेल पण चेक करायची आहे तिकडचं. तर मंडळी शिर्डीमध्ये आल्यावरती पहिला आम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं आणि हे जी स्क्वेअर हॉटेल आहे पाठीमागे ह्याच्या लॉबीमध्ये पार्किंग केली आहे गाडी. 100 रुपये पर कारची पार्किंग आहे. तर मंडळी शिर्डीमध्ये आल्यावरती पहिलं आम्ही दर्शन घेतलं ते शिर्डीच्या साईबाबांचं आणि मी आता इथे मंदिराच्या बाहेरच उभा आहे. त्याच्यानंतर आम्ही श्री चावडी आणि द्वारकामाईचं सुद्धा दर्शन घेतलं. तर मी हे समोर आहे श्री साईबाबा समाधी मंदिर. तर आम्ही काढलेले आरतीचे पास प्रत्येकी 400 रुपये इतकी किंमत होती. आरतीच्या वेळी आम्हाला गाभाऱ्यात नेले आणि अगदी 30 मिनिटांमध्ये सुंदर समाधानकारक असे दर्शन झाले व सोबत धूप आरती सुद्धा भेटली. या दर्शनामध्ये आम्हाला साईबाबांच्या समाधीला हात लावून दर्शन घेता आले. दर्शन झाल्यावर आम्ही टांग्याची सवारी केली. एका फेरीचे 200 रुपये होते. त्यांच्यासोबत बार्गनिंग करायला लागते. त्यांनी मग आम्हाला साईबाबांचे भक्त माळसापती यांच्या समाधीकडे सोडले. आता आपण पब्लिकचं रिएक्शन बघू. हो ना लगेच बघायला लागले बघ लगेच. आज काय दाखवतात बघायला लागले. तर आता आमचं भाडं संपलेलं आहे घोड्याचं. आता घोडा चालला आणि आम्ही आता पोहोचलेलो आहे माळसापती समाधी स्मारक भवनच्या इथे. तर माळसापती समाधी भवन त्यांचे वंशस्व इथे राहतात आणि त्याच्या बाजूलाच समाधी मंदिर आहे. माळसापती कोण आहेत आणि साईबाबांचे जवळचे भक्त कोण कोण होते व त्यांचे वाडे ह्याची डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर आम्ही आलो लक्ष्मीबाई समाधीकडे, ज्यांना साईबाबांनी चांदीचे 9 शिक्के भेट म्हणून दिलेले. बहुतेक त्या काळी लक्ष्मीबाईंचं हे निवासस्थान असावं, त्या इकडे राहत असतील. तर आम्ही आता शोधतोय बायजमानचा वाडा. ये बाबा इधर आ जाते थे, दरवाजा ठक ठक कर देते थे. ये पुराना का पुराना बाजामा का घर है. बाबा इधर आ जाते, बैठ के खाना पीना खा जाते थे. ये पुराना का पुराना ये बाजामा का घर है. आणि तात्या पोते बाजामा का लड़का था. नंतर आम्ही आलो साईबाबांचे भक्त माधवराव देशपांडे यांच्या घराकडे. साईबाबा यांना श्यामा म्हणून हाक मारायचे आणि ते शिर्डीमध्ये शिक्षक होते. त्यांच्या बाजूला माधवराव देशपांडे यांचे मामा म्हणजेच लक्ष्मण मामा कुलकर्णी यांचे निवासस्थान आहे. लक्ष्मण मामा कुलकर्णी हे साईबाबांची रोज सकाळी पूजा करायचे आणि साईबाबांच्या पायाला चंदन लावायचे. साईबाबांनी त्यांना 4 चांदीचे कॉईन भेट दिलेले, ते आजही त्यांच्या घरी आहेत. 9 दिले, आम्हाला 4 दिले. ते फार पॉवरफुल आहे. तुम्ही ज्या इच्छा पूर्ण होतात तुमचे, काही मागा तुम्ही, नोकरी मागा, घर मागा, फ्लॅट मागा, तुमची इच्छा पूर्ण करता बाबा. हे बनसोडे साहेब आहेत, ते आज आम्हाला भेटले साईबाबांच्या कृपेने आणि ह्यांनी आम्हाला शिर्डीची भरपूर अशी माहिती सांगितली. त्यानंतर आम्ही आलो श्री खंडोबा मंदिरमध्ये. हे प्राचीन मंदिराला असं वैशिष्ट्य आहे की ज्या वेळेस बाबा शिर्डीमध्ये प्रथम आले तर शिर्डीमध्ये चांद पटेलच्या भाच्याच्या लग्नामध्ये बाबा बाराती म्हणून आले होते आणि ती बारात ह्या मंदिराच्या प्रांगणात त्यावेळेस थांबली होती. तर बाबा ज्यावेळेस सकाळच्या वेळेस मंदिराकडे आले त्यावेळेस या मंदिराचे पुजारी माळसापती चिमणाजी नागरे यांनी बाबांना पाहिलं व बाबांच्या मुखातून या साई हे शब्द निघाले व त्या दिवसापासून बाबांनी स्वतःला साई म्हणून संबोधून घेतलं आणि
जे महासपतींनी बाबांना साई हे नाव दिलं त्यांनी ते मान्य केलं व त्या दिवसापासून बाबांचं नामकरण साई या नावाने झालं. शिर्डीतले बाबांचे जे भक्त होते ते बाबांना साईबाबा या नावाने ओळखू लागले. तर असं हे प्राचीन मंदिर आहे. याच मंदिरात बाबा नित्यनियमाने स्वतः पण येत होते व बाबांना ज्या काळात भक्त भेटायला यायचे हे सगळ्या भक्तांना बाबा प्रथम खंडोबाचं दर्शन घ्यायचे आदेश करायचे आणि मग स्वतःकडे बोलवायचे. असे या मंदिराची ओळख आहे. हा बाबांचा ओरिजिनल फोटो आहे. याच्यात बाबांच्या इकडून जे बसलेले ते महासपती माझे पंजोबा आणि बाबांच्या मांडीवर जो मुलगा आहे हे महासपतींचे चिरंजीव मार्तन बाबा यांचा जन्म बाबांच्याच आशीर्वादाने झाला होता आणि बाबांनीच महासपतींना त्या दुसऱ्या पुत्राचं आशीर्वाद रूपी हे दिलं होतं, प्रसाद म्हणून दिला होता. तर शिर्डीच्या साई प्रसादाबद्दल भरपूर ऐकलेलं होतं तर खूप सुंदर भेटतो. तर आम्हाला कुपन भेटलेले आहेत प्रसादाचे. तर आम्ही आलेलो आहे आता श्री साई प्रसादालयाला. इथे रोज लोक शेकडोच्या संख्येने येतात आणि प्रसादाचा लाभ घेतात. भात, डाळ, भाजी, खीर. तर आता प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे थोडं जेवण करायला. तर मंडळी आता रात्रीचे वाजले 11:30 आणि आज मी खूप थकलो आहे आणि आज आम्ही स्टे करतो आहे हे डिस्टन्स हॉटेलला. तर खूप मस्त रूम्स आहेत इकडे, पार्किंगची पण सुविधा आहे. साईबाबा मंदिरापासून 100 मीटरच्या अंतरावरती आहे. रूम वगैरे मी तुम्हाला उद्या दाखवेल आणि व्हिडिओ इथेच संपवतो, खूप मोठी होईल व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सोबत कमेंटसुद्धा करा.